वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। आता ना आपली सुरुवातच झालेली आहे दुपारच्या चायपासून। घरी ना हरभरा खुडायला बायका आल्या होत्या, तर मग त्या हरभरा वगैरे खुडून गेल्या आणि त्या ह्या मायलेकी पहा काय करत होत्या। तर ह्यांचं इथं काम चालू होतं। मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये 2 वेळेस दाखवलं होतं की आम्ही ना हे मणी तोडून आणले होते त्या झाडाचे जे मक्यासारखं झाड असतं ना त्याच्यापासून। आणि ह्या मणीला ना वैजयंती मणी असे म्हणतात। तर त्यांचं ना इथं माळ वावायचं काम चालू होतं। आणि ही माळ ना खरंच खूप छान आहे, घातल्यानंतर ना खूप शाईन करते, म्हणजे आपली आंघोळ वगैरे झाली ना खूप शाईन करायला लागते। मग इथे ना मला ढोकळ्याची तयारी करायची होती। दुपारीच इथं ढोकळ्याची सगळी रेसिपी वगैरे करून घेतली होती। मग इथं ना ताट वगैरे लावून टाकलं, रात्रीच्या जेवणासाठी ढोकळे करायचे होते। आणि झालं होतं असं की शेतामधली ना हिरवी हिरवी मेथी पाहून मग आई म्हणली होती की मेथी आण काढून। मग इथे मेथी वगैरे काढून आणली, कारण बनवायची होती मेथीची भाजी। मग इथे ना मेथीची भाजी सोबतच इथं उरलेली दही चटणी घेतली होती। आणि हे पाहते आहे मण्याचं झाड। आम्ही ना शेजारच्या काकूंच्या घरी गेलो होतो, तिथून मग हे मणी सुद्धा आणले काढून। आणि सोबतच त्यांनी ना मला एवढी मोठी कोरपड दिली की विचारच करू नका। कोरपड पण खूप छान आहे, मला कोरपडनं खूप आवडते, त्याच्यासाठीच मी कोरपड सुद्धा घेऊन आले। आणि इथे पहा घरामध्ये ना एवढा राडा झाला होता ना। मग सगळ्यात आधी ना माझं मेन काम होतं ते म्हणजे ना हे गॅसचा वट्टा पुसायचा, कारण ह्याच्यावरच आम्ही चपाती भाकरी वगैरे बनवत असतो। तर मग हे ना एकदम क्लीन वगैरे करून घेतलं, सोबतच गॅस सुद्धा एकदम छान स्वच्छ पुसून घेतला। मग खाली ना जेवढा पण राडा पडलेला होता ना तेवढा सगळा उचलून ठेवायचा होता। मग इथे ना पटापटा जेवढं पण मला आवरता येईल तेवढं मी आवरायला चालू केलं, कारण संध्याकाळचा स्वयंपाक माझ्या हातात असतो तर ते मग मलाच विचार करूनच सगळं करावं लागतं। मग इथे ना घर वगैरे आपलं क्लीन झालं। आणि त्याच्यानंतर ना माझं हे आवडतं क्लेचर पण तुटलं होतं। मी आणि माझ्या लहान्या बहिणींनी सोबत घेतलं होतं, ते पण आम्ही ज्यावेळेस पैठणला गेलो होतो त्यावेळेस। आणि पण ते तुटलं तर मला एकदमच वाईट वाटत होतं की काय सांगा। आणि हे पहा आमच्या ना घरामध्ये सगळी लाईट वगैरे फिटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन पण नाही। आणि हे सगळं वरतून आतून सगळं एकदम असं पद्धतशीर लाईट लावलेली आहे ना, इथं करंट सुद्धा लागायचा कसला शॉर्ट नाही। आणि घर तर झाडून घेतलं होतं आणि लगेच बाहेरचं सुद्धा अंगण झाडून घेतलं, कारण मी ना 2 टाइम साड्या टाकत असते, जेणेकरून आपली जी बाहेरची जागा ती एकदम छान चोपते आणि मग पायाला खडे सुद्धा टोचत नाही। मग लगेच ना 4 वाजले ना लगेच आमचा चायचा टाइम चालू होतो। मग इथे ना सर्वात आधी मी बनवणार होते इथं चाय। तसं तर गुळाचा चाय ना एकदम भारी लागतो, गुळ नसल्यामुळे ना कधी पण आम्ही साखराचाच घेत असतो। मग इथे ना चायला मस्त छान उकळी येऊन दिली। त्याच्यानंतर ना लगेच इडलीचं पीठ भिजू घातलं होतं, कारण माझ्या मम्मीची आई इथे 2-3 4-5 दिवसांसाठी आलेली होती। मग म्हणलं तिला काही ना काहीतरी वेगवेगळं करून खाऊ घालू आपल्या हाताने। लगेच इथं शेंगदाण्याचा कूट काढून घेतला, कारण कुट्टा सुद्धा सगळा संपला होता। मग इथे ना शेतामधली हिरवी ताजी ही कांद्याची पात काढून आणली। मग तिला ना काढल्यानंतर मस्त छान असं नीट केलं आणि लगेच कापून घेतली। कापल्यानंतर ना लगेच तिला कापल्यानंतर ना लगेच तिला धुवावं लागतं। मग इथे कापून वगैरे एका कढईमध्ये टाकली आणि मग लगेच तिला स्वच्छ छान अशा पाण्याने धुतली। आणि इथे पहा आपली ना भाजी पण तयार आहे, एकच नंबर झाली होती। पण होतं असं की पप्पांना ना ही भाजी आवडतच नाही, मग पप्पांमुळे ना दुसरं काही ना काहीतरी बनवावं लागते। मग आता ही कांद्याची पात झाली, दुसरी भाजी बनवली होती वालाची शेंग। आम्ही सर्वजण खाऊ शकतो ते, पण पप्पांना काही आवडत नाही, पप्पांसाठी वेगळं बनवलं होतं बेसन। मग आता ना जे काही माझे 2-3 दिवसाचे ब्लॉग आहे तर ते ह्याच्यातच ॲड केलेले आहे। मग इथे ना दुसऱ्या दिवशी ही आईने ते कशाची भाजी बनवली ती मला नीट कळायली नाही। मग इथे ना माझं सगळं काम आवरून वगैरे बसले होते। आणि मग मला नाही तर इडली सांबार बनवायचं होतं। इडली सांबार म्हणलं ना बाकीचं कसलीही भाजी असू दे ते सर्वजण विसरून जातात। मग हळूहळू इथं अंधार पण झाला आणि मी माझ्या स्वयंपाकाला लागले, तर इथं पहा इडली सांबार बनवलं होतं। मग त्याच्यानंतर ना थोडंसं एक व्हिडिओ वगैरे शूट केला आणि मला ना माझ्या मम्मीच्या आईसोबत थोडासा टाइम स्पेंड करायचा होता, कारण खूप दिवस झाले मी तिच्यासोबत म्हणजे असं बोलण्यातच येत नव्हतं। मग तिला मला तुझे माझे नखं पाहूत बरं। मग तिचे नखं चेक केलं तर तिचे नखं एकदम छान होते आणि माझे नखं वेगळेच ढेमशा आले। आणि ते पहा फर्स्ट टाइम आई ना शेळीचं दूध काढत होती आणि आमची शेळीचे रिॲक्शन पहा किती वेगवेगळे आहेत। तिचं तोंड वगैरे सगळं वाकडच झालं होतं शेळीचं। आणि आईला ना दूध काढायला जमत नाही, तर मामाच्या मुलांनी शेळीचा पाय धरला होता आणि आईने आणि त्या दोघांनी मिळून शेळीचं दूध काढलं, कारण ना त्यांना जमत नाही आणि मला पण आवडत नाही मग असं शेळी जर परेशान झाली तर, कारण शेळ्याने एवढ्या आरडतात ना। व्हिडिओ मी चालू केला ना सगळेच असं बघतात ना ह्या जनावरं की काय सांगा, खूप क्यूट आहेत, मला तर खूपच आवडतात। तर हे पहा ते दोघं जण किती छान बघत होते। इथं शेळी मस्त बसली होती आणि ही आमची मोठी शेळी। मग इथे ना
माझं भरपूर असं काम वगैरे झालं आणि दुपारच्याला ना एवढं ऊन पडतंय की काय सांगावं. आणि शेतामध्ये फिरण्यासारखं सुद्धा जास्त काही नाही, तर म्हणलं आता तुम्हाला थोडासा आपला लसणच दाखवावं. मग हे पहा, आपला लसूण पण एवढा छान आलेला आहे ना, छान असा पोचलेला आहे. ज्यावेळेस निघल ना त्यावेळेसच तुम्हाला कळेल की खाली ना लसूण किती मोठा येतो. तर इकडल्या साईडला आपली कांद्याची पात आहे, पण अफाट असं गवत झाले, त्याची सुद्धा खुरपण आता चालूच आहे. आणि ते पहा, झाड पण छान असं फुटलेलं आहे. आम्ही ना 2 टप्प्यामध्ये लसण लावलं आहे. ह्याच्यामध्ये ना थोडासा कमीच लागलेला आहे. आणि ते खाली पहा, गाजराचं बी ना अगदी शेपूसारखं होतं, त्याच्यामुळे ना मला ते कसं लावायचं हे कळालंच नव्हतं. म्हणून मी असंच बुचके लावून दिले आणि मग ते इतके दाट उगले ना की काय सांगा. मग त्याच्यानंतर ना मला लगेच भेटले होते आमच्या कोंबड्यांची अंडी. मग लगेच घेऊन आले मी ते, कारण असं होतंय की कोंबड्यांना कधी अंडी देतात हे सुद्धा कळत नाही. मग इथे ना सगळे अंडी जे आहे तर एका पाण्याच्या मग्यात जमा केली आणि किती आहे तर ते सुद्धा आता आपण मोजूया. मग इथे ना मी एक मोजायला काढले आणि टोटल माहिती आहे का किती झाली होती. टोटल होती 14 अंडी मला भेटलेली, म्हणजे 14 अंडी ना आम्ही जमा करून ठेवली होती. एका दिवसात ना कोंबड्यात सगळ्या मिळून 6 कोंबड्या आहेत, तर त्या 3-4 कोंबड्या अशा अंडे देतात. आणि ते पहा, बसल्या बसल्या ना एवढं मोठं चक्रीवादळ चालू झालं होतं. उन्हाळा जवळ आला ना, हे चक्रीवादळचं काम चालूच राहते, कारण उन्हाळ्यामध्येच ना हे चक्रीवादळ ते चालू होते. मग इथे ना अंड्याची भाजी बनवायची होती, तर मम्मीला म्हणलं तूच बनव. मग तिने ना इथं मस्त अंडा तवा बनवला, कारण की तव्यावर तर अंड्याची भाजी होऊ शकत नव्हती, त्याच्यामुळे कढईमध्येच बनवला. मी त्याला दुसरं नाव देते अंडा कढई. तशामध्ये भाजी बनवून घेतली. आणि ते पहा, आई मेथीची भाजी नीट करत होती आणि मामाचा पोरग पहा कसं तोंड लपवीत होतं. मग इथे ना आपलं भाजीचं वगैरे झालं. म्हणलं लगेच तुम्हाला आता आपला शेतातला हरभरा दाखवता येईल, कारण आता हरभऱ्याला पण ना छान अशी फुलं लागलेली आहेत, ते पण गुलाबी रंगाची. आणि फुलं लागले की समजायचं आता त्याला घाटी पण येणारच आहेत. एकदा ना हरभऱ्याला पाणी फिरवायचे, कारण उन्हामुळे ना हरभरामधला खूप असा ना जळाल्यासारखा होत आहे. मग इथे ना उरलेल्या पत्तागोबीचे मम्मीने असे छान बारकाले पराठे बनवले होते, सॉरी वड्या बनवल्या होत्या, पराठे तर नाहीच बनवले, एकदम असे बारकाले छान वड्या बनवल्या होत्या. मग इथे ना लगेच ताट वगैरे वाढून घेतलं आणि जेवण केलं. जेवणामध्ये पहा, रात्रीची पालकाची भाजी, वांगा आणि हे पत्तागोबीची वड्या आणि भाकरी. मग इथे ना आमच्या कपिलीला पाणी दाखवलं आणि तिच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ घेतला. आणि ना मी पाण्याची बकेट घेऊन निघाली की आमचा सुलतान ना पिठाचं पाणी पाहिलं ना एवढं येड्यावानी करतंय ना, त्याला समजतच नाही नेमकं काय करावं. सारखं गोल 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 त्या गजाला भिंगत राहतंय. मग त्याला पण लगेच पाणी पाजवलं. आणि आमची कपिली पोटभर पाणी पित नाही, म्हणून तिला वापस एकदा पाणी दाखवलं, त्यावेळेस ती पिली. आणि पहा किती छान दिसते, कारण ती एकदम ब्लॅक कलरची आहे ना, त्याच्यामुळेच. मग सकाळी ना मी इथं नाश्त्यामध्ये उपीट आणि सोबतच चाय घेतला, कारण दाऱ्यावर असल्यामुळे मला खूप उशीर झाला होता. मग आंघोळ वगैरे केली आणि मावशींचा कॉल आला होता की ती येणार आहे म्हणून, कारण मावशीनं खूप 20 वर्षानंतरच आली समजा, कारण की माझ्या मम्मीचं लग्न झाल्यानंतर, त्याच्यानंतर आम्ही मोठं झालो, त्याच्यानंतर ती आलेली आहे. आमचं तिने शेत वगैरे बघितलं आणि तिला एवढा आनंद झाला की काहीच सांगावं. तिच्यासोबत ना मी काही जास्त व्हिडिओ नाही काढले, पण ती नेक्स्ट टाइम येणार आहे त्यावेळेस तर ती इथं आल्यावर 2-3 दिवस तर राहणारच आहे, त्यावेळेस तर भरपूर मी तिच्यासोबत व्हिडिओ घेईल. आणि झालं होतं असं की शेतातून एकटंच काळवीट पळत होतं, मग त्याला सुद्धा व्हिडिओमध्ये घेतला आणि त्याचा कलर पण नाही एवढा छान होता, पण शिंग मात्र त्याचे खूप लांब होते आणि एकदम टोकदार होते की काय सांगा. एकटंच चाललं होतं फिरत फिरत, म्हणलं कशाला उगा आपण त्याला हाकलावं. मग ते त्याचं निघून गेलं, पण काय सांगावं, त्याचा बाकीचा कळप जो आहे तो कुठे होता तेच माहिती नव्हतं. मग इथं काळवीटाला आपण पाहिलं, पहा काळवीट किती सुंदर आहे. आता ना घर सारून पूर्ण 15 ते 16 दिवस झाले होते. मग लगेच इथं घराला सारून घेतलं आणि रात्रीच्या पाहुणे वगैरे आले होते काकांती, तर त्यांच्यासाठी तर नॉनव्हेज बनवलं होतं. मग त्यांनी पण आवडीने खाल्लं. आणि मग दुसऱ्या दिवशी ना मी इथं हे माझ्या मम्मीच्या आईने वांग्याची भाजी बनवली होती, तीच खाल्ली मी. आणि माझे ना खरं सांगते 2-3 दिवसाची ब्लॉग मिक्स असल्यामुळे ना मला पण काय बोलावं हे लवकर कळत नाही, तरी पण मी तुम्हाला जसं मला कळेल तसं मी तुमच्यासोबत बोलत आहे. चला मग आता तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग माझी मम्मीची आईसुद्धा तिच्या घरी निघून गेली, आणि खरं सांगते ती घरी निघून गेल्यानंतर ना आमचं घर ना एकदम असं खाली झाल्यासारखंच झालं, कारण ती आली होती ना तर ती 3 दिवस पण नाही थांबली, ती थांबली होती
7-8 दिवस आणि एकदमच असं भारी वाटत होतं, कारण तिला ना असं कॉमेडी मजाक वगैरे करायला खूप आवडतं. पण आता ती तिच्या घरी निघून गेली तर आम्ही वापस, मी आणि माझी मम्मी दोघीच घरी राहिलोत. मग इथे ना आमचं रेग्युलर सारखं मी ना मस्त तूप लावून इथं चपाती भाजून घेतली, एकदम क्रिस्पी करून टाकली आणि मस्त त्याला चायसोबत खाल्ली आणि खरं सांगते खूपच छान लागत होती. चला मग आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपला जो ब्लॉग आहे ना तर तो आता आपण इथंच एंड करून टाकूया.